नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई व हमाल या पदाची भरती निघालेली होती। तर आता याची निवड यादी लावण्यात आलेली आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव या यादीमध्ये येणार आहेत त्यांची आता चाचणी परीक्षा घेतल्या जाणार आहे। तर बघा याची संपूर्ण यादी कशा प्रकारे लावण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये 21 मार्च 2023 मध्ये लक्षात ठेवायचं आहे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघालेली होती 21 मार्च 2023 ला। एकूण जागा होत्या 132, जे की आता भरती निघालेली होती 5000 प्लस जागेची। त्याची यादी नाहीये मित्रांनो, ही जी मार्च महिन्यामध्ये भरती निघालेली होती त्याची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे। या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे आणि तुमचं नाव दिलेलं आहे। तर बघा मित्रांनो, या यादीमध्ये एकूण 5000 विद्यार्थी निवडलेले होते आणि दुसऱ्या यादीमध्ये जवळपास 2600 विद्यार्थी निवडलेले होते। तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यामध्ये 3888 विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लेखी परीक्षेसाठी। लक्षात ठेवायचे 3888 विद्यार्थी म्हणजे खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवलेले होते त्यांची आता निवड झालेली आहे लेखी परीक्षेसाठी। जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर बघा वरील नमूद उमेदवारांना कळविण्यात येते की शिपाई किंवा हमाल पदाची जाहिरात दिनांक 21 मार्च खंड ड 4 नुसार परीक्षा शुल्क 125 रुपये भरावी लागणार आहे। फी भरण्याची दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल। तर मित्रांनो, या सर्व विद्यार्थ्यांना आता 125 रुपये शुल्क भरावी लागणार आहे। याची फिक्स डेट अजून आलेली नाहीये, फक्त एवढं लक्षात ठेवायचंय 3888 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि 125 रुपये परीक्षा शुल्क भरावी लागणार आहे। त्यानंतर बघा 1226 असे विद्यार्थी आहेत, त्यांचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे। कोणत्या कारणाने रिजेक्ट केलेला आहे तुम्हाला या यादीमध्ये पाहावं लागेल। 151 असे विद्यार्थी आहेत ज्यांचे डॉक्युमेंट उशिरा पोहोचलेले आहेत। काही विद्यार्थी असे आहेत 26 की त्यांनी जे डॉक्युमेंट आहे ते कुरिअरने पाठवलेले आहेत, स्पीड पोस्टने न पाठवता। मित्रांनो, 2321 विद्यार्थी असे आहेत की त्यांचे डॉक्युमेंट जे आहेत ते रिसीव झालेले नाही आहेत त्या तारखेपर्यंत। तर मित्रांनो, तुमचं जर नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्ही रिजेक्ट लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करू शकतात। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतोय, या साईटवर तुम्हाला संपूर्ण लिस्ट पाहायला मिळून जाईल व त्याची PDF आपल्या टेलिग्रामवर पण मिळून जाईल। मित्रांनो, तुम्ही जाऊन पाहू शकतात। दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण दररोज घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, धन्यवाद।